विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 26 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या 68व्या सत्राचे यजमान राष्ट्र कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारत. यजमान शहर हे 3 दिवसीय सत्र 20 ते 22 मे 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आले. आयोजक भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय उत्पादकता परिषदेने याचे आयोजन केले. उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेबद्दल आशियाई उत्पादकता संघटना ही आशियाई पॅसिफिक क्षेत्रातील शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी 1961 मध्ये स्थापन झालेली एक आंतर सरकारी संस्था असून भारत तिचा संस्थापक सदस्य आहे. या संघटनेचे मुख्यालय टोकियो, जपान येथे आहे. पुढील प्रश्न, रेन मुंबई हा कोणत्या संस्थेने सुरू केलेला भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह करार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. लक्षात घ्या, सेबीची मंजुरी हा भारतातील पहिला सेबी अनुमोदित हवामान डेरिव्हेटिव्ह करार आहे. उद्देश अनिश्चित हवामान आणि मान्सूनमधील बदलांमुळे उदाहरणार्थ कमी किंवा अतिवृष्टी, व्यावसायिक, शेतकरी, बांधकाम कंपन्या आणि लॉजिस्टिक क्षेत्राला होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल. सहकार्य हा करार NCDA-X ने भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई, IIT मुंबई आणि भारतीय हवामान विभाग यांच्या सहकार्याने विकसित केला. डेटाचा स्रोत यासाठी मुंबईतील सांताक्रूज आणि कुलाबा येथील हवामान केंद्रावरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष पावसाच्या आकडेवारीचा वापर केला जाईल. कामकाज हा एक फ्युचर करार असून तो 30 वर्षांच्या ऐतिहासिक विधावर आधारित क्युम्युलेटिव्ह डिव्हिएशन रेनफॉल मॉडेलवर काम करेल. यामध्ये प्रत्यक्ष बरसणाऱ्या पावसाच्या प्रति 1 मिलीमीटर मागे 50 रुपये मूल्याची वाढ किंवा घट मोजली जाईल. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये कोणत्या राज्यातील उतरण आणि धिरोली खाणांमधून कोळसा उत्पादन सुरू झाले? उत्तर आहे ऑप्शन डी, मध्य प्रदेश. भारतातील देशांतर्गत कोळशाची उपलब्धता वाढण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. मध्य प्रदेश, ज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल. राजधानी आहे भोपाळ. राष्ट्रीय उद्यान आहेत बांधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुडा, पन्ना, वनविहार आणि कुनो. महत्वाची धरणे आहेत गांधीसागर, बनसागर, बार्गी आणि बारणा. पुढील प्रश्न, कंटेंट क्रिएटर्सना AI वापरासाठी मोबदला देण्यासाठी कोणत्या कंपनीने इंडेक्स प्लॅटफॉर्म सुरू केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅरलल वेब सिस्टीम. हे प्लॅटफॉर्म सामग्री निर्मात्यांना आणि प्रकाशकांना जेव्हा AI प्रणाली त्यांचे काम वापरतात तेव्हा मोबदला मिळवून देण्यास सक्षम करते. पुढील प्रश्न, मे 2026 मध्ये प्राध्यापक सलीम अब्दुल करीम आणि कितीन देडे यांना प्रदान करण्यात येणारा ऑर्डर ऑफ मापुंगबे हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका ज्याचे अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा. राजधानी आहे केपटाऊन आणि चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड. पुढील प्रश्न, 2026 मध्ये होणाऱ्या G7 शिखर परिषदेची कोणती आवृत्ती फ्रान्सद्वारे आयोजित आणि अध्यक्षस्थानी असेल? याचं योग्य उत्तर आहे 52वी आवृत्ती फ्रान्सद्वारे आयोजित आणि अध्यक्षस्थानी असेल. पुढील प्रश्न, ई स्पोर्ट विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर कोण ठरले? उत्तर आहे ऑप्शन डी, अरविंद चिदंबरम. भारतातील 95वे आणि नवीनतम बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोलकाता स्थित खेळाडू अरविंद चिदंबरम आहेत. आता ज्या स्पोर्ट्स इव्हेंट झाले आहेत त्याचे विजेते बघूयात. प्रो रेसलिंग लीग हरियाणा हॅमर्स. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारत. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीर. चायनीज ग्रँड प्रिक्स किमी अँटोनेली. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारत. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेश. भारताचा 55वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आरोन्यक घोष. थॉमस कप 2026 चीन. उबर कप 2026 महिला दक्षिण कोरिया. पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने सूर्यक रॉकेट प्रणाली विकसित केली आहे? तर ही जी कंपनी आहे ती आहे ऑप्शन सी, निबे लिमिटेड.
सूर्योक रॉकेट प्रणाली पूर्णतः खाजगी संरक्षण कंपनी निबे लिमिटेडने इस्रायलच्या एल्बिट सिस्टीमच्या सहकार्याने विकसित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पहिली आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स शिखर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. 95 देश सहभागी होणार होते. थीम होती सेव्ह बिग कॅट, सेव्ह ह्युमॅनिटी आणि सेव्ह इकोसिस्टीम. मोठ्या मांजर प्रजातींचे संवर्धन, पर्यावरण शाश्वतता व जैवविविधता संरक्षणासाठी परिषद महत्वाची आहे. पुढील प्रश्न, शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठीच्या व्हीनस ऑर्बिटर मिशन करिता भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत करार केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्वीडन. उड्डाण उपक्रम शुक्र ग्रहाचे वातावरण आणि त्यावरील सौर वाऱ्यांचा अभ्यास करेल. प्रक्षेपण ही मोहीम लाईट व्हेकल 3 रॉकेटद्वारे 2028 मध्ये प्रस्तावित आहे. खालीलपैकी कोणता रोममधील संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून ॲग्रिक्रोला पदक प्रदान केले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, नरेंद्र मोदी यांना. अन्न सुरक्षा, शाश्वत शेती, ग्रामीण विकास आणि जागतिक स्तरावर भूकमुक्तीला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. आता जे नुकतेच पुरस्कार देण्यात आले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. अमृता कला विभू पुरस्कार 2026 डॉक्टर जयती कुमारेश. 2026 स्टॉकहोम वॉटर पुरस्कार कार्तिक मदनी. ब्रिक्स वुमन्स एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 कल्पना सोरेन. 38वा सरस्वती सन्मान पुरस्कार रामकुमार मुखोपाध्याय. एबल पारितोषिक 2026 गॉड फॉलिंग्स. 2024-25 साठी MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर सी श्रीनिवासराव. यानंतर 7वा मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 अनिता चौधरी. पुलित्झर पुरस्कार 2026 सुवर्ण शर्मा आणि आनंद आरके. 2026 नोबेल शांतता पुरस्कार अरुणाचलम मुरुगनाथम. जल चॅम्पियन्स अवॉर्ड 2026 विशाखी भारत. FAO प्रतिष्ठित ॲग्रिकोला पदक नरेंद्र मोदी. पुढील प्रश्न, प्राचीन पानडत नाग वसंत संवर्धन महोत्सव भारताच्या कोणत्या राज्यात प्रदेशात साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी, जम्मू आणि काश्मीर. हा उत्सव पाण्याचे स्रोत वाचवण्याचा आणि जतन करण्याचा एक आदर्श समुदाय मॉडेल मानला जातो. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला 31 ऑक्टोबर 2019 ला. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. तर या पद्धतीने एकूण 12 प्रश्न बघितलेत. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, ताज्या अहवालानुसार कोणते राज्य गुळाचे सर्वात मोठे उत्पादक आहे? राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात की आसाम? प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचंय. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ॲप डाउनलोड करून परचेस करा. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. तसेच आजचा कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.